नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण व्हायसरॉय ऑफ इंडिया बघतो आहे आणि हे दुसरं लेक्चर आहे व्हायसरॉयच्या संबंधितलं. आधुनिक भारताच्या इतिहासातला हा एक महत्त्वाचा घटक आहे. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात व्हायसरॉय महत्त्वाचे. सो आपण जे बघितलं होतं की लॉर्ड नॉर्थ ब्रुकपर्यंत बघितलं होतं. त्याच्यानंतरचा जो व्हायसरॉय आहे तो आहे लॉर्ड लिटन. आता लिटनचं सगळं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे ते अतिशय वाईट आहे ना. सो एल फॉर लुच्चा असं लक्षात ठेवायचं बघा. हा ओके, सरळ सरळ याच्या बाबतीमध्ये, कारण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह केलेल्या आहेत, नकारात्मक भारतीय लोकांच्या बाबतीमध्ये. सो लॉर्ड लिटन, एल फॉर लुच्चा. आता हा लॉर्ड लिटन जो आहे, या लॉर्ड लिटनच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी आहेत की 1878मध्ये ना, 1876मध्ये एक गोष्ट जी झाली होती ती म्हणजे काय की ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट. ओके, ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट 1876. आता 1876 ॲक्च्युली हा जो कायदा होता हा याच्या आधीच आलेला होता की फॉर एक्झाम्पल नॉर्थ ब्रुकच्या वेळेस, कारण 76मध्ये नॉर्थ ब्रुक येऊन जाऊन मग लॉर्ड लिटन येतो. सर हा एक कायदा लक्षात ठेवा. आपण बघूया त्या कायद्यामध्ये काय. त्याच्यानंतर दुसरं जे होतं ते म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा आहे 1878चा ॲक्ट. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे आर्म्स ॲक्ट. आर्म्स ॲक्ट जो आहे तो पण 1878. आता बघा, हे तीनही ॲक्ट जे होते की हे ॲक्ट पास करण्यात आले होते. याचं रिझन एवढं होतं की भारतामध्ये जे नॅशनलिझमची फिलिंग वाढते आहे, ते नॅशनलिझम जे आहे ते कमी झालं पाहिजे किंवा ते नॅशनलिझम वाढता कामा नये, इतका सिंपल उद्देश या लोकांचा होता. सो ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स म्हणजे काय ना की ड्रामा है ना, नाटक वगैरे. तर नाटकं वगैरे याच्यामधून काय केलं जायचं की संदेश दिला जायचा आणि नॅशनलिझम सर्वांनी एकत्र येऊन ब्रिटिश यांच्या अगेन्स्ट कसं उभं राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टी केल्या जायच्या कल्चरल इव्हेंट थ्रू. सो त्याला ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट आला गेला की अशा गोष्टी घडता कामा नये. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट जो होता की ज्याच्यामध्ये स्थानिक भाषांमधले जे न्यूजपेपर होते त्यांच्यावर बंधनं आणली गेली. त्याच्यानंतर आर्म्स ॲक्ट जो होता की भारतीय लोक स्वतःकडे शस्त्रास्त्र ठेवू शकत नाहीत. सो हे सगळे ॲक्ट जे होते तर ते भारतीयांचं दमन करण्यासाठी आले होते. नाही, हे सगळे लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आहे. त्याच्यानंतर दिल्ली दरबार जो होता 1877मध्ये दिल्ली दरबार पण झाला होता. ओके, तर ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्या बाबतीमध्ये. 1877 दिल्ली दरबार. आणि क्वीन व्हिक्टोरिया जी होती तिला पण कैसरे हिंद है ना हा किताब देण्यात आला होता. सो हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे है ना, कैसरे हिंद, क्वीन व्हिक्टोरिया. आता एकंदरीतच या सगळ्या गोष्टी होत्या, कायदे वगैरे. याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट या काळात घडली होती की पहिलं फेमाईन कमिशन आलं होतं. म्हणजे जी काही दुष्काळ आला होता भारतामध्ये तर त्यासंबंधी पहिला आयोग स्थापन करण्यात आला होता है ना. फर्स्ट फेमाईन कमिशन इन इंडिया, भारतातलं पहिलं फेमाईन कमिशन. कोणाच्या अंतर्गत आलं होतं, कोण होतं ती, तर ते व्यक्तीचं नाव आहे सर रिचर्ड स्ट्रॅची. मग आता हे सगळे फेमाईन कमिशन नंतरचे पण आपल्याला करायचे आहेत की जे विचारले जातात है ना, की भूकमरी आणि दुष्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अंडर पहिलं फेमाईन कमिशन आलं होतं भारतामध्ये 1878मध्ये. आता सर रिचर्ड स्ट्रॅची कोण आहेत, तर जे काही व्हायसरॉय कौन्सिल होती त्याचे फिनान्स मेंबर होते. ओके, म्हणजे अर्थशास्त्र आणि त्या सगळ्या बाबींशी निगडीत असणारा सदस्य कुणाचा, व्हायसरॉयच्या कौन्सिलचा. ओके, तर त्याला हे बनवलं होतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो होता की जे काही सिव्हिल सर्व्हिस संबंधीचा मुद्दा होता बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला, सिव्हिल सर्व्हिस. आता हा है ना लिटनने खूपच प्रॉब्लेम करून ठेवले होते. मिनिमम एज जे होतं सिव्हिल सर्व्हिसमध्ये, मॅक्झिमम एज जे होतं ते 21वरून 19 केलं होतं. ओके, मॅक्झिमम एज म्हणजे जास्तीत जास्त 19 वर्ष वय की ज्याच्यात तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये एंट्री करू शकता. 21 होता आधी, ते त्यांनी 19 केलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की 1878-79मध्ये यांनी स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिससाठी पण प्रयत्न केले होते. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा. सनदी सेवा जी आहे, आता कर्मयोगी योजना आणलेली आहे केंद्र सरकारने, तर सिव्हिल सर्व्हिसेस
कसं इव्हॉल्व झालं सगळ्या गोष्टी. कॉर्नवॉलिसच्या बाबतीत पण एक प्रश्न होता की सिव्हिल सर्व्हिसचे तर रेफरन्स आधीपासून मिळतात, मग कॉर्नवॉलिस कसा फादर आहे. तर ॲक्च्युली ज्या काही प्रॉपर गोष्टी होत्या सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीमध्ये की त्याला एक है ना ते रूप देणं एक प्रॉपर स्ट्रक्चर, तर ते कॉर्नवॉलिसने केलं आहे. दॅट्स वाय त्याला फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिस म्हटलं आता इंडियाच्या बाबतीमध्ये. तर ती एक बाब लक्षात ठेवा. सो एवढं एक लक्षात ठेवा, सिव्हिल सर्व्हिसमध्ये लिटननी जे मॅक्झिमम एज होतं, अधिकतम वय, आता म्हणजे सिम्पली तुम्ही जर MPSC UPSCच्या बाबतीत विचार जर केला तर आताची कंडिशन काय आहे की 22 इयर्स फॉर ओपन कॅटेगरी. हेच MPSCच्या बाबतीत काय आहे तर 38 इयर्स आहे. तेव्हा 19 वर्ष म्हणजे विचार करा तुम्ही आता, हा ना. तर हे की भारतीय लोक सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायला नको, हा इतका सिम्पल फंडा होता यांचा. त्याच्यानंतर याच्या काळामध्ये दुसरं अँग्लो अफगाण वॉर पण झालं होतं, तर ते पण एक लक्षात ठेवा. अँग्लो अफगाण वॉर म्हणजे ब्रिटिश आणि अफगाणी लोक त्यांच्यामधला दुसरं युद्ध जे होतं तर 1878 ते 80मध्ये झालं होतं. शेर अली त्यावेळेस होता बघा, हा ना, अफगाणिस्तानमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. नंतर पुढची जी व्यक्ती आपली ती आहे लॉर्ड रिपन. आता लॉर्ड रिपनच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट काय आहे ना की फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया. फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ओके, इन इंडिया. म्हणजे हे जे सगळं पंचायत राज आहे त्याचा जनक जो आहे तो हा लॉर्ड रिपन आहे. लॉर्ड रिपननी खूप चांगल्या गोष्टी केल्या होत्या, है ना, की त्यांनी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जी होती ती 1882मध्ये इंट्रोड्यूस केली भारतामध्ये. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लॉर्ड रिपन म्हटल्यानंतर पहिल्यांदा ही गोष्ट आपल्या समोर येते. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की हे सगळे जे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होते, म्हणजे स्थानिक भाषेतले जे काही पेपर्स होते त्याच्यावरचे रेस्ट्रिक्शन्स असतील, किंवा दुसरा जो होता की वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878, तर हा जो होता तो याने रिपील केला होता 1882मध्ये. म्हणजे हे जे निर्बंध होते ते निर्बंध काढून टाकले होते. लावले कुणी होते, हे लिटननी लावले होते बघा. तर बेसिक ही एक महत्त्वाची गोष्ट होती की वर्नॅक्युलर प्रेस ॲक्टमधले जे काही निर्बंध होते ते त्यांनी काढून टाकले होते. त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे फर्स्ट फॅक्टरी ॲक्ट. पहिला फॅक्टरी कायदा जो आहे तो रिपननी आणला होता बघा, ओके. तर याच्यातूनच तुम्हाला गोष्टी क्लिअर होता. फॅक्टरी ॲक्ट वगैरे तमिळनाडूचं टेक्स्टबुक आहे तिच्यामधून खूप चांगलं दिलेलं आहे बा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेकंड सेन्सस जी आहे जनगणना ती याच्या काळात झाली, है ना. तर लॉर्ड रिपनच्या काळामध्ये सेकंड सेन्सस 1881, आणि त्याच्यानंतर मग ती 10 वर्षनी दरवर्षी होते प्रॉपरली. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या काळामध्ये मग 1881मध्ये किती होती आपली जनसंख्या, 254 मिलियन. तुम्ही कम्पेअर करू शकता, है ना, आपण कसे वाढलो आहोत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की फायनान्शियल डिसइंटिग्रेशन यांनी चालू ठेवलं, म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरण ही जी प्रोसेस होती तर ती कंटिन्यू केलेली आहे, है ना. आणि ऑलरेडी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन करणं गरजेचं पण होतं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन, की आर्थिक जे काही विकेंद्रीकरण आहे, ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की हे फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन 1882मध्ये सेंटरचं मोठ्या प्रमाणावर केलं होतं. नेक्स्ट जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे काय की हंटर कमिशन, ओके. तर आता हे सगळे जे वेगवेगळे कमिशन आहेत ते नीट करून ठेवायचे. सो इथं जो रेफरन्स आपल्याला मिळतो तो म्हणजे हंटर कमिशन. आता हंटर आयोग किंवा हंटर कमिशन कशासाठी आलं होतं, हे 1882मध्ये आलं होतं, ओके. आता हे कशासाठी होतं, एज्युकेशनसाठी. याच्या आधी एक गोष्ट येऊन गेली होती बघा 1854, वुड्स डिस्पॅच. म्हणजे वुड्सचा जो खलिता होता तर त्या खलितात म्हणजे वुड्स डिस्पॅचनी गोष्टी खरंच खूप प्रॉपर झालेल्या आहेत किंवा नाहीत हे बघण्यासाठी हंटर कमिशन आलं होतं, है ना, 1882मध्ये. त्याच्यानंतर 1883मध्ये फेमाईन कोड डिझाईन केला गेला, म्हणजे की जर दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल तर त्या केसमध्ये कशा पद्धतीने गोष्टी वर्क झाल्या पाहिजेत. आणि याची हिस्ट्री जे याचं जे हे आहे की रिचर्ड स्ट्रॅची, तर ते लिटनच्या काळामध्ये पहिलं फेमाईन आयोग जो आला होता, है ना, 1878, आणि 1883मध्ये मग फेमाईन कोड आलेला आहे. त्याच्यानंतर 1883मध्येच दुसरी एक गोष्ट घडली होती ती म्हणजे इल्बर्ट बिलची कॉन्ट्रॉवर्सी. आता हे इल्बर्ट बिल कॉन्ट्रॉवर्सी काय आहे, तर इल्बर्ट बिल जे होतं की भारतीय जज हे युरोपियन लोकांना, म्हणजे जर युरोपियन गुन्हेगार किंवा युरोपियन माणसाची केस जी आहे तिच्यावर निकाल भारतीय जज देऊ शकतात.
असा रिपननी कायदा केला होता त्यावेळेस. हे बिल आणलं होतं की म्हणजे उद्या जर युरोपियन जरी असला तरी त्याला भारतीय जज त्याच्या केसमध्ये निर्णय देऊ शकतो, परंतु याला मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये विरोध झाला होता. सो हा एक मुद्दा होता. ओके. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की लँड रिव्हेन्यू संबंधीचं एक बिल आहे, तेही रिपनच्या काळात आलं होतं. लँड रिव्हेन्यू पॉलिसी आहे ही, म्हणजे एकंदरच की जमिनी संबंधीचा महसूल आणि त्याचं धोरण, तर हेही रिपनच्या काळात होतं बघा. त्यानंतर पुढची जी व्यक्ती आपली ती म्हणजे लॉर्ड डफरिंग. ओके, नॉट सफरिंग, हा डफरिन आहे. ओके. सो याचं स्पेलिंग एकदा आपण क्लिअर करूयात. हा आहे डफरिन. ओके. आणि हा जो डफरिन आहे हा तुम्हाला खूप चांगला माहीत आहे, कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान किंवा या काळामध्ये की ते जे आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ INC, है ना, इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो जन्म झालेला आहे तो 1885मध्ये झाला. आणि तिच्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका होती ती A.O. ह्यूम. पण असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की बाबा लॉर्ड डफरिनच्या सांगण्यानुसार A.O. ह्यूमनी काम केलं होतं, है ना, ज्याला सेफ्टी वॉलची थेरी जी आहे, है ना, सेफ्टी वॉल थेरी म्हटलं जातं. तर तो सगळा प्रकार, तर ते एवढं एक लक्षात ठेवा की डफरिनच्या काळामध्ये, है ना, इंडियन नॅशनल काँग्रेस आली होती. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा होता, ॲचिसन कमिटी पण आली होती याच काळामध्ये. या कमिट्या आणि हे खूप प्रॉपर लक्षात ठेवायचं बघा, साधे MCQ मध्ये डायरेक्टली अशा गोष्टी विचारल्या जातात. आता ॲचिसन कमिटी जी होती, ॲचिसन समिती, ॲचिसन व्यक्तीचं नाव आहे. ॲचिसन कमिटी कशासाठी आली होती, तर सिव्हिल सर्व्हिस जी आहे किंवा एम्प्लॉयमेंट जे आहे, पब्लिक सर्व्हिस, तर तिच्यामध्ये हायर हिच्यावर भारतीय लोकांचे क्लेम्स किंवा म्हणजे इंडियन्स जे आहेत, तर इंडियन्सला पब्लिक सर्व्हिसमध्ये चांगल्या पदावर, है ना, रिक्रूट करणं किंवा भारतीय लोकांचा क्लेम किंवा भारतीयांचे जे काही अधिकार होते पब्लिक सर्व्हिसच्या बाबतीमध्ये त्यासंबंधीची ॲचिसन कमिटी आहे. कारण तुम्ही बघा सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीत पण कोव्हेनेटेड आणि नॉन कोव्हेनेटेड सिव्हिल सर्व्हिस होती. कोव्हेनेटेडमध्ये पहिला प्रेफरन्स ब्रिटिश, दुसरा राहायचा युरोप, है ना, युरोपियन लोकांना. तर त्या पद्धतीने तर इथं पब्लिक सर्व्हिसेसमध्ये भारतीय लोकांना चांगलं हे मिळालं पाहिजे, तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर 1885मध्ये डफरिननी 2 कायदे आणले होते. ओके. 1885मध्ये कुठले 2 कायदे होते ते, तर ते कायदे म्हणजे एक बेंगॉल टेनन्सी ॲक्ट होता, म्हणजे बेंगॉल संबंधीचं ते तिथले टेनन्सी ॲक्ट, है ना, आणि दुसरा म्हणजे बेंगॉल लोकल गव्हर्नमेंट. ओके, बेंगॉल सेल्फ लोकल गव्हर्नमेंट म्हणजे तिथलं जे काही स्थानिक स्वराज आहे, ओके, गव्हर्नमेंट ॲक्ट. म्हणजे बेंगॉलमध्ये एकतर टेनन्सी ॲक्ट जे काही आहे जमीन आणि तो सगळा इश्यू, आणि दुसरं जे आहे की सेल्फ गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे तर त्याच्यासंबंधी म्हणजे पंचायत राज सिस्टीम तिथली, तर ते हे याने केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की थर्ड अँग्लो बर्मीज वॉर याच्या काळात झालेलं आहे, डफरिनच्या काळामध्ये. थर्ड अँग्लो बर्मीज वॉर, है ना. हे आता सगळे वॉर तुम्ही एकत्रितपणे पण वाचणं गरजेचं असतं. आता हिच्यामध्ये हे रेफरन्सेस येत असतात की 1885 ते 86 हा काळ होता की बर्मा आहे आता म्यानमार, तर त्याच्याबरोबर. आणि तिथला जो या काळामध्ये काय झालं होतं की तिथला जो किंग होता त्याचं नाव होतं थिबो, किंग थिबो. तर या किंग थिबोला, है ना, त्याचं जे एकंदरच टेरिटरी आणि त्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागल्या होत्या, है ना. रत्नागिरीचा जो फोर्ट होता महाराष्ट्रामध्ये वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे समोरची जी पुढचा जो वायसराय आपला, त्याचं नाव आहे लॉर्ड लान्सडोन, 1888 ते 1894. या काळामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी घडते ती म्हणजे 1891मध्ये दुसरा फॅक्टरी कायदा आला होता बघा. ओके, सेकंड फॅक्टरी ॲक्ट. आता हे फॅक्टरी ॲक्ट जे आहेत तर याच्यावर एक सेपरेट लेक्चर ऑलरेडी आपला आहे, जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. फॅक्टरी ॲक्ट डॉक्टर सुशील स्पॉटलाईट असं सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. दुसरं जे होतं की 1892चा काउन्सिलचा ॲक्ट पण आला होता बघा, काउन्सिल ॲक्ट 1892, तर ते पण एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की सिव्हिल सर्व्हिस जी होती त्या सिव्हिल सर्व्हिसचं डिव्हिजन या काळात करण्यात आलं होतं. सिव्हिल सर्व्हिसचे प्रकार वेगवेगळे कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं होतं बघा सनदी सेवेला, है ना. हा 1892चा कायदा आहे बघाच, ऑलरेडी हे कायद्याचे लेक्चर झालेले आहेत आपले, ते तुम्ही तिथून बघणं अपेक्षित आहे. तर सिव्हिल सर्व्हिसला इम्पेरियल, त्याच्यानंतर प्रोव्हिन्शियल, है ना, आणि तिसरं होतं सब ऑर्डिनेट, असा 3 हिच्यामध्ये
डिवाईड करण्यात आलं, सनदी सेवा जी आहे ती. आणि एकंदरीतच सनदी सेवेवर येत्या काळात तुम्हाला हमखास प्रश्न आहे, कारण आताची जी नवीन योजना आलेली आहे सनदी सेवेमध्ये चेंजेस संबंधी आहे ना, स्किल डेव्हलपमेंट आज आपण बघितली आहे. या काळामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आली होती ती म्हणजे ड्युरंट कमिशन. आता हे सीमेसंबंधी आहे, बॉर्डर इश्यू जो होता. ड्युरंट कमिशन आलं होतं 1893मध्ये. ओके, 1893मध्ये आलेलं ड्युरंट कमिशन जे आहे ते बाँड्रीसाठी ओळखलं जातं, बाँड्री लाईन, ज्याला ड्युरंट लाईन असं म्हटलं जातं. ही ड्युरंट लाईन कुठल्या 2 देशांमध्ये होती, तर ही ब्रिटिश इंडिया आणि अफगाणिस्तान. ओके, आणि त्याच्यामुळेच हे वाद जास्त आहेत की ब्रिटिशांच्या काळात अशा गोष्टी झालेल्या आहेत, हा ना. आता अफगाणिस्तानचा भारताचा एवढा इश्यू नाही, पण बाकीच्या याच्यामध्ये की सरळ गणित आहे किंवा ते ब्रिटिशांनी जे केलं होतं ते चुकीचं केलं होतं आणि त्याच्यामुळे आता आम्ही अशा पद्धतीने या गोष्टी वर्क करणार नाही, तर असं बरंच केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये ती म्हणजे एज ऑफ कन्सेंट बिल. लग्नासाठीचं जे वय असतं है ना, एज ऑफ संमतीसाठीचं, तर तो जो सगळा मुद्दा होता एज ऑफ कन्सेंट बिल, तर हे 1891मध्ये आलं होतं. आणि इथं जो मुद्दा होता तो म्हणजे काय की बेहरामजी मलबारी, ओके, यांनी हे केलं होतं. या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची व्यक्ती आहे ना, बेहरामजी मलबारी. नावावरून पारसी बाबा आहेत, है ना. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की एकंदरीतच या वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला शारदा ॲक्ट न्यूजमध्ये होता. आता बेहरामजी मलबारींनी हे एज ऑफ कन्सेंट बिल जे आणलं होतं याच्यामध्ये काय होतं की 12 इयर्स, 12 वर्षाच्या खालील ज्या मुली असतील त्यांचं लग्न होऊ शकत नाही. तर हे फार महत्त्वाचं होतं, है ना. बिलो 12 इयर्स नो मॅरेज. ओके, तर हा एक मुद्दा होता. आणि आता चर्चेत असणारं जे आहे ते म्हणजे शारदा ॲक्ट. तुम्ही जर बघितलं असेल आणि गव्हर्नमेंटसुद्धा ते हे केलेलं आहे की लग्नाचं वय वाढवणं वगैरे डिबेट आपण डिस्कस केले होते. शारदा ॲक्ट 1929मध्ये आला होता बघा. आणि याच्यामध्ये काय होतं की मुलाचं जे वय आहे, हां ना, मुलाचं वय आणि मुलीचं वय त्याचा जर विचार केला तर इन केस मुलीच्या बाबतीमध्ये जे आहे ते 14 इयर्स आणि मुलाच्या बाबतीत जे आहे ते 18 इयर्स. तर शारदा ॲक्ट तो पण एक लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी म्हणजे लिटरली, आणि नंतर आताचं जे तुम्हाला एज आहे लग्नाचं वगैरे 18 आणि 21, तर हे कशामुळे आहे तर तेही लक्षात ठेवा, तेही सांगून ठेवतो. तर याच्यासाठीचा कायदा आहे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेन अमेंडमेंट ॲक्ट 1978, 1978. ओके, त्याच्यानुसार हे आताचा फंडा जो आहे तो हा आहे. तर तेवढं एक लक्षात ठेवा. एकंदरीतच एज ऑफ कन्सेंट बिल बेहरामजी मलबारी 1891. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे लॉर्ड एग्लिन टू. ओके, ते अशा 2 दांड्या असतात, आपल्याकडे नव्हत्या म्हणून आपण 2 लिहिलं. लॉर्ड एग्लिन 1894 ते 1898. याच्या काळामध्ये काय ना की 1896मध्ये परत एकदा फेमेन दुष्काळ पडला आणि त्याच्यामध्ये मग परत एकदा कमिशन आलं आणि त्या कमिशनचं नाव आहे लायल कमिशन. मग आता तुम्हाला सिंपली विचारलं जातं की हे दुष्काळासंबंधीचे जे वेगवेगळे आयोग आहे पहिला कुठला आला, तर मग सिंपल आहे. 1878मध्ये आपण बघितला आता की रिचर्ड स्ट्रॅची, त्याच्यानंतर 1883मध्ये जे आहे फेमेन कोड आला, त्याच्यानंतर मग आता 1896मध्ये लॉयल कमिशन आलं. तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या पण व्हायसरॉय बघत राहू, त्याच्यामध्ये तुम्हाला हे रेफरन्सेस येत राहतील. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.